संजीव हटकोळी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष आणि राज्य संघटनेचा गौरव अध्यक्ष। आज आम्ही हे प्रेस मीट बोलवले आहे कारण की सरकारने आमच्यावरती एक गदा प्रहार केलेला आहे। आम्ही दरवर्षी जे खनिज उत्पादन करतो त्यातलं शेकडा 70% ते 75% सगळे सरकारी कामासाठी जाते, जिथे PWD, मेजर इरिगेशन, मायनर इरिगेशन, म्युनिसिपालिटी, झडपी, KDRCL, NHAI असे वेगवेगळे संस्था आहेत गव्हर्नमेंटचे। 150हून अधिक संस्था आहेत। त्या संस्थेला रॉयल्टी जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामधनं डिडक्ट होते आणि प्रायव्हेटला जे आम्ही बाकीचं जे एक 25% आम्ही प्रायव्हेटला वगैरे जे सप्लाय करतो ते दरवर्षी आमच्याकडे ऑडिट करून रूल 40 प्रमाणे दरवर्षी ऑडिट करून आमच्याकडनं डिमांड केलं जातं। पण रूल्समध्ये हे ॲडव्हान्समध्ये रॉयल्टी भरून ट्रान्सपोर्टेशन करावं म्हणून कानून असलं तरी डिपार्टमेंट, DMG आणि वर्क एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट एजन्सीजच्या सहाय्याने हे सिस्टम कॉन्ट्ररी टू द रूल्स, हे 94 पासून रूल्स केल्यापासून अजूनपर्यंत आजही हे असंच चाललेलं आहे आणि गव्हर्नमेंट कामासाठी रॉयल्टी कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामधनं डिडक्ट होत आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला कुठे रॉयल्टी लॉस होत नाही आहे। शेकडा 70-75% तिथे वसूल होत आहे, बाकीचं आमच्याकडनं वसूल होत आहे। पण हे रूल्स पॉलिसी लॅब्समध्ये डिपार्टमेंटनी आणि वेडासनी हे पॉलिसी लॅब्स केल्यामुळे आम्हाला बळीचा बकरा करून या निमित्ताने आमच्यावरती कोट्यानी दंड घालून आमचा कंबरडा मोडायचा प्लॅनिंग आखलेलं आहे आणि सरकारने अशा रीती त्यांचे जे फ्री द्यायचे जे स्कीम्स आहेत त्याच्यासाठी फंडिंगसाठी हे असले सगळे धोरणे त्यांनी हे करतायत। त्याच्यामुळे हे आमच्यावरती गंडांतर आलेलं आहे। आम्ही रस्त्यावरती येऊ अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की प्रत्येक क्वारी मालकाला कोट्याने 8 कोटी, 10 कोटी, 12 कोटी, 5 कोटी असं त्यांना दंड घालून आमचं कंबरडच मोडायचं हे चाललेलं आहे। आमचं हे तुमच्या माध्यमच्या मुखांतर हे सरकारने असं करू नये। सरकारला कुठेही रॉयल्टी नुकसान झालेलं नाही। शेकडा 75% सरकारी कामांसाठी रॉयल्टी कॉन्ट्रॅक्टरच्या मुखांतर त्यांनी कलेक्ट केलेलं आहे। बाकी प्रायव्हेट आम्ही जे बाहेर सेल करतो ते आमचं वर्षानुवर्ष ऑडिट करून रूल 40 प्रमाणे वसूल केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना कुठेही लॉस झालेला नाही। मात्र कायद्यामध्ये कायद्या पुस्तकमध्ये कायदा एक, पण प्रॅक्टिसमध्ये सिस्टममध्ये एक वेगळं सिस्टम असल्यामुळे हे कन्फ्युजन निर्माण झालंय। त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन सरकार आमच्यावरती गदा प्रहार करून आमच्याकडनं कोट्यावधी फाईन पेनल्टी वसूल करायच्या ह्याच्यानी चाललेलं आहे, ज्याच्यामुळे आम्ही बर्बाद होऊ, आम्ही रस्त्यावर येऊ म्हणून त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे। त्याच्यासाठी हे प्रेस मीट बोलवलेलं आहे। हे आमचं आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हे प्रेस मीट होत आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना आहेत, जिल्हा संघटना, तसंच आमचं अपेक्स बॉडी राज्य संघटना आहे। राज्य संघटनामध्ये हे मीटिंग घेऊन आम्ही तिथे ठरवणार आहे सगळे कॉन्ट्रॅक्टर, कारण हे नेक्स्ट आता कॉन्ट्रॅक्टरना पण एक गदा प्रहार होणार आहे। तर कॉन्ट्रॅक्टर, क्वारी मालक आणि क्रशर टिपर मालक हे आम्ही तिघेही एका प्लॅटफॉर्मवरती येऊन हे मोठ्या प्रमाणात आम्ही हे आंदोलन करणार आहे, ज्याच्याने हे सरकारने आत्ताच धोरण त्यांचं बदलून आम्हाला आमच्यावरती अन्याय न करता हे रूल्स सिम्प्लिफाय करून आम्हाला एक आमच्या इंडस्ट्रीला सर्वायवल द्यावं असं आमची मागणी आहे। माझं नाव संजीव हटकोळी। कसं आहे, आता सरकारने धोरण काय आहे ते निश्चित करावं। त्यांनीच दोन वेगवेगळे गव्हर्नमेंट कामांना तिथे कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामधनं कट करतात आणि बाकीचं आमच्याकडनं वसूल करतात। कुठेतरी एका ठिकाणी करावं, त्यांनी एंड युजरला तरी करावं किंवा स्टार्टिंगला तरी करावं। दोन्हीकडे केल्यामुळे हे कन्फ्युजन असल्यामुळे त्याच्यामुळे समस्या झालेल्या आहे। कुठे सरकारला कुठे नुकसान झालेलं नाहीये। ह्याचा फायदा घेऊन लॅब्स इन पॉलिसीचा फायदा घेऊन जे एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचा ऐकत नाहीये, त्याच्यामुळे हे कन्फ्युजन क्रिएट करून त्याचा फायदा घेऊन सरकार आमच्यावरती गदा प्रहार करत आहे। यासाठी तुम्ही रेट इतके वाढवता?
यासाठी आम्ही रेट गेम केला. नाही नाही नाही, त्यासाठी रेट पे नव्हे. हे बघा कसं आहे, आम्हाला इतके दिवस गव्हर्नमेंट वर्कला कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामधनं वसूल करत होते. आज 20 वर्षापूर्वीचे सगळं असेसमेंट करून ते पेनाल्टी जर का आम्हाला वसूल करायला लागले तर आम्ही करणार काय?